हो बापरे. अभिजित चव्हाणांचे राशी भविष्य. अभिजित ऐका, चांगलं योग आहे, चांगलं आहे भविष्य. घरांच्या पतिक्रूरतेमुळे प्रगतीची काय? दातखिळी काय वाचल्या? घरांच्या पतिक्रूरतेमुळे. घरांच्या आहे का ते? ग्रहांच्या. ग्रह घर नाही. घरांच्या प्रतिकूलतेमुळे. ग्रहांच्या प्रतिकूलतेमुळे हा प्रगतीची खीळ बसण्याची. प्रगतीस खीळ बसण्याची. तीच वास्तू आहे, तर काय वाचा. प्रगतीस खीळ बसण्याची शक्यता आहे. बर. वरिष्ठांची बुर्जी सांभाळावी. मर्जी येते. शाळेत गेला होता का नाही? मन भमतला फरक कळत नाही. संतापू नका, शांत. मर्जीला भुर्जी सांभाळावी लागेल असं कसं? का आपलं काय ते? पुढे घ्या. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. बर. तराट आपलं घरात आणि कामात हा. लक्ष द्यावं लागेल. बरोबर आहे. हा. काय पाहिजे ठेवायला? काय जोडाक्षर आलं ना? नाही. तुम्ही काय बाबा. मला माहिती तुम्ही कितवी शिकलाय. हा? हा, बसा घ्या. की. हा. आपटेंची टांग. आपटेस्तान बरोबरच्या. आपटेंची टांग. हे काय आणि करा. आपतेस्तान बरोबरच्या हा मतदान करून मतभेद करून तोडफोड स्वीकारा. कसं असेल? स्वीकारा. हा. पुढील मार्ग करम करून करा. अरे घोड्या पुढील मार्गक्रमण करा. उदगीरकरांसाठी हा. नवी विटी नवा डाव. नवी विटी नवा डाव अशा स्वरूपाचा अनुभव देणारा हा 9वा महिना चालू आहे. सप्टेंबर मधले ना, म्हणून हा असा नवा महिना आहे. नववा काय? नाही, नवा महिना चालू आहे. कलावंतांना नवी मिळणार संधी वाचा. संधी वाचा. कलावंतांना संधी मिळणार. दारूच्या प्रवासाची दूरच्या का होते असे दूरच्या प्रवासाचे. दूरच्या हे काय हाय का नुसतंच आहे? हे बघा. एकदम उघडं पाडताय तुम्ही. मग काय तुम्ही असं करू नका राव. हा. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वा वा वा. कर्जाचे प्रमाण वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. तर असं या दोघांचं छान भविष्य आहे. वा. उत्तर सुंदर त्यांनी आपलं शंकांचं निरसन या ठिकाणी केलेलं आहे. तर इथे हा कार्यक्रम संपलाय, पण पुढचा कार्यक्रम आपण लगेच करतोय, तो म्हणजे पत्रकार परिषदचा. तर गुरुजी या, सोफा उचला. तर आता पत्रकार परिषदला आपण सुरुवात करत आहोत आणि सुरुवातीलाच मी आमंत्रित करतो आमच्याच गावचे पत्रकार. आमच्याकडे एक रेडिओ चॅनल पण सुरू झालेला आहे आणि त्याच्यावरती ते आरजे आहेत, त्यांना आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या गणेश भारतपुरे यांच्यासाठी. नमस्कार. तर आता या मंचावरती आम्ही काही
परदेशी पत्रकारांना पण इथं आमंत्रित करणार आहे. जसे परदेशी पक्षी आपल्याकडे येतात तसे ते आमच्याकडे येतात. ते चायनाहून आलेले पत्रकार आहेत, त्यांना इथे मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मिस्टर अँड मिसेस चायनीज यांच्यासाठी. या तर आता खाली जे पत्रकार बसलेले आहेत त्यांनाही मी आमंत्रित करतो वरती. या तुम्ही येऊ शकता. तर या पत्रकार परिषदेसाठी इथे मी बसण्यासाठी 3 सेलिब्रिटींना आमंत्रित करतो. अभिजित सर प्लीज इथे या, तुम्हाला आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत. चिन्मय उदगीरकर सर या, आणि पूर्णिमा मॅडम तुम्हालाही मी आमंत्रित करतो. आहे आमची आज. ते म्हणले आहे आमची आज पत्रकार परिषद. सर मला अभिजित चव्हाण सरांना विचारायचं आहे. म्हणजे सामाजिक स्तरावरती आज तुम्ही काम करत असताना लोक तुमच्याकडे खूप आशेने बघतात, तुम्हाला फॉलो करतात, तुमचं काम बघतात. तर मी काही प्रश्न काढलेत, ते चांगलं का वाईट फक्त एका शब्दात उत्तर द्यायचं. कॉलम छोटा आहे. हां तर अभिजित सर प्लीज सांगा, उडान टप्पू मित्रांबरोबर फिरणं चांगलं की वाईट? वेळ कमी आहे. चांगलं. पत्ते खेळणं चांगलं का वाईट? समाज फॉलो करतोय सर तुम्हाला. पत्ते खेळणं चांगलं. सतत पिकनिकला जाणं आणि ती पिकनिक मित्रांवर लादणं चांगलं का वाईट? नाटक बोल. मी लागतो पिकनिक. सर पर्सनली घेऊ नका सर, पत्रकार आहे. सामाजिक स्तरावरती काम करत असताना तुम्ही समाजाचं देणं लागता, लादणं लागत नाही सर. सतत पिकनिकला जाणं आणि ती पिकनिक मित्रांवर लादणं चांगलं का वाईट? वाईट. बायकोला दिलेली वेळ पाळणं चांगलं का वाईट? चांगलं ऑफकोर्स. सेम टू सेम. रागात येऊन वडिलांचा चष्मा फोडणं चांगलं का वाईट? वाईट. आपल्याला भूतांची भीती वाटते म्हणून सतत मित्रांना घरी बोलवणं चांगलं का वाईट? उषा तू भेट मला. सांगा सर. चांगलं. अर्थात ती भीती घालवण्यासाठी चांगलं. हा. सर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित कळतंय, मग का असं वागतं? काय प्रॉब्लेम आहे सर तुमचा? मी मराठी, झी मराठी.